गुड मॉर्निंग. हाय. आता आपण वर पॉवर एनर्जी चॅप्टर करणार आहे फिजिक्सचा. ही जो सेकंड नंबरचा चॅप्टर आहे. एक्झामला ऑलमोस्ट 6 ते 8 मार्काला चॅप्टर येतो. ह्या चॅप्टरची खासियत अशी आहे, चॅप्टरचे कन्सेप्ट खूप सोपे आहे, एकदम इझीवाले कन्सेप्ट आहे. आणि प्लस ह्या चॅप्टरचा एक न्यूमेरिकल नेहमी येतो एक्झामला, 2 मार्काला असतो किंवा 3 मार्काचा असतो. क्वेश्चन सी येतो, म्हणजे नाही का क्वेश्चन एमध्ये ABC असतात, त्याला सीमध्ये हा मोस्टली हा क्वेश्चन आहे. 2 मार्क, एकदम सोपा आहे. ठीक आहे. आपण 1 बाय 1 करूया. पहिलं आपण वर्क करूया, त्याचे डिटेल्स बघूया. पॉवर करूया, त्याचे डिटेल्स बघूया. एनर्जी करू आणि त्याचे डिटेल्स करू. ओके. पहिलं आपण वर्क करू. आता वर्कसाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट, एक इम्पॉर्टंट गोष्ट लागते, फोर्स लागतो. फोर्स म्हणजे काय मी काल सांगितलेलं आहे. फोर्स म्हणजे काय असतं, तुम्ही एखाद्या बॉडीला पुश करता किंवा पुल करता, त्याला फोर्स अप्लाय करता, त्याला काय म्हणतात, त्याला पण फोर्स म्हणतात. आता वर्क कशाला म्हणतात. आता फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये वर्क कशाला म्हणतात माहिती आहे का, एखाद्या बॉडीवर जर आपण फोर्स अप्लाय केला आणि जर ती बॉडी मूव्ह झाली, म्हणजे ती बॉडी डिस्प्लेस झाली किंवा मूव्ह झाली, तरच त्याला वर्क असं म्हणतात. बघा मी परत सांगतोय. जर एखाद्या बॉडीवर आपण फोर्स अप्लाय केला आणि ती बॉडी जर मूव्ह झाली, म्हणजे डिस्प्लेस झाली त्याच्या जागेवरून, तर त्याला आपण वर्क म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपण एक दगड घेऊया इथं. ठीक आहे, छोटासा दगड घेऊया. हे आपलं ग्राउंड आहे. ठीक आहे. आता काय करतोय मी, ह्याला फोर्स अप्लाय करतोय. ह्याला फोर्स अप्लाय केल्यानंतर बघा मी काय, ह्याला फोर्स अप्लाय केल्यानंतर आता ते कुठं हित आहे आणि ह्याला जर मी फोर्स अप्लाय केला तर काय होईल, ही बॉडी म्हणजे हा जो दगड आहे ना, तो इकडे डिस्प्लेस व्हायला, हा इथे जाऊन तो इथे दिसेल आता थोड्या वेळाने, का मी त्याला डिस्प्लेस करून त्याला फोर्स अप्लाय केला. आता जस्ट इमॅजिन करा, तुम्हाला कळतंय आता आधी तो इथं होता, आता तो इथं. याचा अर्थ काय, ते डिस्प्लेस झालं. डिस्प्लेस झालं म्हणजे काय झालं, वर झालं. का वर झालं, कारण की फोर्स अप्लाय केला. म्हणून वरच्या डेफिनेशनमध्ये असंच आहे, वर्क इज डन ऑन दी बॉडी when force applied on it and body displaces, then it is called as, बरोबर. बघा, वर्क म्हणजे काय, आता वर्क इज डन ऑन दी बॉडी वेन फोर्स इज अप्लाइड ऑन इट अँड बॉडी डिस्प्लेसेस, देन इट इज कॉल्ड एज वर्क. ठीक आहे. किंवा ह्याला असं पण म्हणतात, वर्क इज सेड टू बी डन ऑन दी बॉडी इफ फोर्स इज अप्लाइड ऑन दी बॉडी अँड बॉडी डिस्प्लेसेस. हे हा वर्डला खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत तुमची बॉडी डिस्प्लेस होत नाही तोपर्यंत तुमचं वर्क होत नाही. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल सांगतो. समजा तुमच्याकडे एक भिंत आहे, तुमच्या घराची भिंत घेऊया आणि तुम्ही याला फोर्स अप्लाय केला. आता जस्ट इमॅजिन, माझा क्वेश्चन असा आहे, ही तुमच्या घराची भिंत आहे, जी उभी भिंत आहे, त्याला तुम्ही फोर्स अप्लाय केला. तुमची भिंत मूव्ह होणार आहे का इकडे तिकडं, तुमची ही भिंत इकडे तिकडे मूव्ह होणार आहे का रे, नाही होणार. मग तुमचं ह्या केसमध्ये वर्क किती झालं, तुमचं वर्क किती आलं ह्या केसमध्ये, 0 झालं. बरोबर आहे ना. तुमची जोपर्यंत ती बॉडी किंवा ह्या केसमध्ये तुमची भिंत जोपर्यंत डिस्प्लेस होत नाही तोपर्यंत तुमचं वर्क होणार नाही. आता सेम लॉजिक ह्या केसमध्ये बघा. ह्या केसमध्ये छोटा दगड होता, मी फोर्स अप्लाय केला, त्यामुळे फोर्स अप्लाय केल्यानंतर हा दगड इथून इकडे डिस्प्ले झाला, काहीतरी डिस्टन्स डिस्प्ले झाला की नाही, मग त्यावर वर्क झालं. म्हणून वर्कचा एक फॉर्म्युला आहे, F×S आहे. म्हणजे काय बघा, वाक्य परत सांगतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा फॉर्म्युला काय बघा, परत लिहितो मी, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरं, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता आपण दोन्ही सिनेरियो घेऊया. बरं, दोन्ही सिनेरियो म्हणजे कसा, मगाचा जो सिनेरियो घेतला होता आपण, ग्राउंडवर आहे, तुमच्याकडे एक छोटासा दगड आहे, तुम्ही त्याला लात मारली, तर ऑब्वियस हा दगड काय होईल रे, इथून डिस्प्लेस होऊन इथं होऊन जाईल. बरोबर की नाही. माझा W इज इक्वल टू F×S, म्हणजे W इज इक्वल टू F फॉर फोर्स आणि D फॉर डिस्प्लेसमेंट, Fs. ह्यानी काय होणार आहे, तुमचं काहीतरी अमाऊंट S ॲझ्युम करा, हा 1 मीटरने तो तिकडे गेला, मग तुमचा 1 मीटर आला आणि तुम्ही ॲझ्युम करा 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. तुम्ही किती फोर्स अप्लाय केला याच्यावरती,
10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला आणि वर्क आणि ती बॉडी 1 मीटरने डिस्प्ले झाली, इथून इथं डिस्प्ले झाली. मग तुमचं वर्क किती झालं रे बाबा? 10 न्यूटन मीटर एवढं वर्क झालं. बरोबर. आता दुसरं एक्झाम्पल, आपण तुमच्या घराची भिंत घेतली होती. इमॅजिन करा, ही तुमच्या घराची भिंत आहे, हे ग्राउंड आहे, इथे तुम्ही वर्क अप्लाय करता. बघा मी का तुम्ही वर्क अप्लाय करता, तुम्ही जेवढी आहे तेवढी ताकद अजून लागते. अजून करा तुम्ही 1000 न्यूटन एवढी ताकद लागते. आता माझा क्वेश्चन आहे, जरी तुम्ही 1000 न्यूटन एवढा जरी फोर्स लावला, तुमच्या घराची भिंत मूव्ह होणार आहे का? इकडे तिकडे डिस्प्लेस होणार आहे का? नाही होणार. डिस्प्लेस होणार आहे का? नाही. याचा अर्थ तुमचं एस किती आला? 0 मीटर आलं. ॲग्री? मग डब्ल्यू इज इक्वल टू काय रे? एफ इंटू एस. एफ किती आला? 1000 आला. एस किती आला? तुमचा 0 आला. पण तुम्ही किती पण वर्क फोर्स अप्लाय करा, पण तुमचं वर्क किती होणार आहे? 0 होणार आहे. सगळ्यांना पटलं? वर्क किती होणार आहे? तुमचं 0 होणार आहे. हा झाला वर्क झाला. म्हणून तुमच्या डेफिनेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की ती बॉडी डिस्प्लेस होणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांना पटलं? ऑल सेट आहे. आता ह्याचे टाईप्स बघू वर्कचे, म्हणजे काय असतं ते सांगतो. ठीक आहे. आता आपण टाईप्स ऑफ वर्क बघणार आहे. पण ॲक्च्युली तुम्ही जर आता आपण एक फॉर्म्युला बघितला होता, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस बघितला, राईट? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बघितला होता, राईट? पण त्याच्या पुढे एक अजून एक गोष्ट ॲड होते, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लाय बाय कॉस थिटा होतो. ठीक आहे. हा कॉस थिटा काय असं सांगतो तुम्हाला, हे काय सिनियर ते सांगतो तुम्हाला. म्हणजे बघा, आता एक एक्झाम्पल सांगतो. आता हे कॉस थिटा कधी पिक्चरमध्ये आणि कसा पिक्चरमध्ये येतो त्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. बघा, त्यासाठी आपण 2 गोष्टी घेऊया. आता थिटा इज इक्वल टू 0 डिग्री घेऊया. तुम्हाला माहिती आहे कॉस 0ची व्हॅल्यू जी असते ही 1 असते. कॉस आपण काय करूया, इथं आपण थिटा काय घेऊया? 60 डिग्री घेऊया. आणि सगळ्यांना माहीत असतं कॉस 60ची व्हॅल्यू ही 1/2 असते. आणि तिसरं घेऊया कॉस 90 घेऊया. म्हणजे मी थिटा काय घेतो? 90 डिग्री घेतो. आणि कॉस 90ची व्हॅल्यू किती असते रे? ही 0 असते. मी तुम्हाला सिनियर वाईज सांगतो, मग तुम्हाला कोण जाईल. जस्ट इमॅजिन करा. बघा, कॉस 0 म्हणजे काय असं म्हणतो तुम्हाला. कॉस हे थिटा 0 काय पिक्चरमध्ये येतो ते सांगतो. जर तुम्ही आपल्या गाड्याचे रेंटचे डब्बेचं बघितलं ना, हे नेहमी असे जॉईन केलं असं, कधी ऑब्झर्व केलं का? हा नेहमी असा जॉईन केलेला असतो, हॉरिझॉन्टल जॉईन केला असतो. बघा मी काय, हा काय केला असतो? हॉरिझॉन्टल जॉईन केला असतो. सगळ्यांना मान्य? हॉरिझॉन्टल म्हणजे काय? हॉरिझॉन्टल बरोबर त्यांनी किती अँगल केला बघा ना. हॉरिझॉन्टल हे समजा अजून करा, हा ग्राउंड आहे. ग्राउंड बरोबर किती अँगल केला? हे पॅरलल आहे. याचा अर्थ तुमचा अँगल किती आला? 0 आला. कारण ग्राउंड 0 डिग्री असेल, पॅरल असल्यामुळे हा पण अँगल 0 राहणार आहे. बरोबर. म्हणून ह्या केसमध्ये तुमचं वर्क जे होतं ना, बघा ना, वर्क इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थिटा. आता थिटा तुमचा 0 आहे, म्हणून एफ इंटू एस कॉस 0 आला. तर किती आला? एफ इंटू एस आला. पटलं सगळ्यांना? का मी हॉरिझॉन्टल केलं? बरं. आता दुसरं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता जर तुम्ही कधी ऑब्झर्व केला, समजा तुम्हाला एखादं पोतं उचलायचं किंवा एखादं दगड उचलायचं. बघा मी काय म्हणतो, दगड उचलायचं आहे, त्याला तुम्ही काय करता? आता ह्याला उचलायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजा अजून करायचं चाक आहे याला. बघा, ह्याला चाक आहे. तर ह्याला तुम्ही कसं उचलू शकता? ह्याला काय करा, उचलायचं नाही, हे चाक असल्यामुळे तुम्ही त्याला ओढायचं आहे. ऑब्व्हियस आहे, तुम्ही हा दगड असल्यामुळे तुमची हाईट एवढी असणार आहे. बरोबर की नाही? तुम्ही काय करणार? ह्याला दोरी लावणार आहे आणि दोरी असं करणार आहे, असं पकडणार आहे, आणि ह्याला तुम्ही असं पुढं घेऊन जाणार. मग हा काय ना असं ढकलत जाणार आहे. सगळ्यांना पटतं मी काय म्हणतोय? तर ह्या केसमध्ये काय होतं ते बघा. आता जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेला, ही तर दोरी आहे, मग त्याने अँगल किती झाला आहे जर ऑब्झर्व करायला गेला. ॲझ्युम करा हा अँगल जो आहे तुमचा 60 डिग्री आहे. ॲझ्युम करा हा अँगल तुमचा काय 60 डिग्री आहे. तर तुमचं वर्क काय होईल? डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू कॉस थिटा येईल. ह्या केसमध्ये थिटा तुमचा 60 डिग्री येईल, म्हणजे एफ इंटू एस. कॉस किती आला रे? 60 आला. आत्ता आपण लिहिलं आहे कॉस 60ची व्हॅल्यू काय येते? 1/2 येते. मग तुमचं एफ इंटू एस किती येईल? कॉस 60 1/2 आला. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे? तुमचा जो वर्क आहे ना, हा निम्मा होईल. निम्मा म्हणजे निम्मा कमी नाही होणार आहे, तुम्हाला एक्स्ट्रा जास्त वर्क अप्लाय करावं लागेल. सगळ्यांना पटतंय? FS/2 होतं. आता ह्याला आपण थोडंसं चेंज करू. सेम लॉजिक घेऊया, सेम दगड घेऊया, सेम दगड घेऊया. पण ह्या केसमध्ये आता मी काय करतो, उभारून केलंय म्हणून माझा अँगल 60 डिग्री झाला आहे.
आता सेम लॉजिक घेऊया, फक्त आपण काय करायचं ह्या केसमध्ये आपण बसून करायचं, बसून त्याला ओढायचं आहे, जसं जिममध्ये बसून ओढतो की नाही. आता हा इथे दोरी बांधले, तुम्ही ते ॲझम करा इथे बसलाय, हे बसलाय म्हणून तुमची मांडी आहे, ॲझम करा हा तुमचे हात आहेत, मग इथे ही तुमची दोरी आहे, बरोबर. इथे बसलाय तुम्ही, ॲझम करा. ओके, आता ह्या केसमध्ये तुम्ही इमॅजिन करा त्यांनी हॉरिझॉन्टली असं हॉरिझॉन्टली ओढतोय, बरोबर. आता दोन्ही केसमध्ये आपण अप्लाय करू. मी फोर्स घेतो 1000 न्यूटन घेतो, डिस्प्लेसमेंट घेते मी 1 मीटर घेतो. आता ह्या व्हॅल्यू आपण टाकून घ्या. बघा एफची व्हॅल्यू काय 1000 आहे, एचची व्हॅल्यू 1 आहे, अपॉन 2 किती आलं रे, माझं 500 जूल एवढंच वर्क होणार आहे, 500 जूल एवढं वर्क होईल. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये बघा ऑब्वियसली मी काय म्हटलं तुम्हाला, ते फोर्स आणि डिस्प्लेसमेंट तेवढंच करायचं आहे, सो डोंट वरी अबाउट इट. बरोबर. तर तुमचं आता ह्या केसमध्ये काय डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस, कॉस किती होईल रे, हॉरिझॉन्टली ओढतोय, हॉरिझॉन्टली बघा, हॉरिझॉन्टली ग्राउंडशी त्यांनी 0 डिग्री केलेलं आहे, पण कॉस 0 होऊन जाईल, म्हणजे काय एफ इंटू एस, कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते. ओके, एफची व्हॅल्यू काय आली 1000 आली, ह्याची व्हॅल्यू 1 आली, ह्याची किती आले मग 1000 आलं की नाही, वर किती आलं 1000 जूल आलं. जस्ट इमॅजिन करा दोन्ही केसमध्ये तुम्ही 1000 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करता आणि दोन्ही केसमध्ये तुमचं डिस्प्लेसमेंट बॉडी किती करताय 1 मीटर करताय, पण तुम्हाला जास्त एनर्जी, तुम्हाला जास्त वर्क इथं होतंय, तुम्हाला जास्त वर्क इथं होतं आणि इथं कमी वर्क होतं. सगळ्यांना समजतंय. म्हणून हा जो थिटा आहे हा खूप मॅटर करतो, हा थिटा काय करतो, खूप मॅटर करतो तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये, तुम्ही त्याला वळताय कसं. म्हणून ट्रेनचे डबे नेहमी हॉरिझॉन्टली कनेक्ट केले असते, नाही त्यांना जर वाटत असतं की बाबा असं जर जास्त वर्क केलं मग त्यांनी सगळे कनेक्ट असे केले असते तिरके सॉरी, जर तुम्हाला जर म्हणून जर ट्रेनच्या डब्याने हॉरिझॉन्टली करंट केलं तर त्यांना वाटत असतं ना की बाबा असं तिरकं करंट केलं जास्त वर्क केलं मग त्यांनी तिरके असे जोडले असते, पण नाही, त्यांना माहिती आहे कारण हे कॅल्क्युलेशन होतंय, कारण इथे तुम्हाला काम कमी होतंय आणि इथे जास्त काम होतंय, बरोबर की नाही. तेवढाच फोर्स आणि तेवढा डिस्प्लेसमेंट काम 1000 न्यूटन जूल होतंय, तेवढाच फोर्स आणि तेवढा डिस्प्लेसमेंट काम हे 500 जूल होते. म्हणून तुमचा कधी पण क्वेश्चनमध्ये हा थिटा खूप मॅटर करतो, हा थिटा काय करतो, खूप मॅटर करतो, राईट. आता आपण हे 2 सिनेरियो बघितले, आता आपण तिसरा सिनेरियो बघू की जो थिटा इक्वल टू 90 डिग्रीचा आहे, तो आपण चेक करू. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस कॉस थिटा, हा फॉर्म्युला. आता सेम लॉजिक घेऊया, हे आपण दगड घेऊया, त्याला खाली चाकं ठेवलेले. आता तुम्ही काय करता, त्याला असं उचलताय, व्हर्टिकली उचलताय म्हणजे तुम्ही ग्राउंडपासून किती अँगल बनवताय बघा ना, ग्राउंडपासून किती अँगल बनवलं तुम्ही 90 डिग्री बनवलाय, थिटा किती आला तुमचा 90 डिग्री आला. मग डब्ल्यू इज इक्वल टू काय एफ इंटू एस कॉस 90 आला. कॉस 90 किती असतं रे, कॉस 90 0 असतं, मी तुम्हाला आता करून दाखवलं, कॉस 90 किती असतं 0 असतं. मग तुमचं वर्क किती झालं रे 0 जूल झालं, तुमचं वर्क होणार आहे का नाही. मग तुम्ही कोणती एखादी वस्तू, मी अशी ह्या वस्तूला आता उचलते वरती अँगल 90च्या रेंजमध्ये, तर माझं वर्क हे नेहमी 0 असणार आहे. मग तुम्ही कोणती कॅरी बॅग उचलताय, फक्त उचलायचा आणि परत त्या जागी ठेवताय, तर तुमचं वर्क किती असणार 0 असणार. समजतं सगळ्यांना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जिममध्ये जाता, तुम्ही डंबेल उचलता, बरोबर की डंबेल असं उचलता आणि परत तिथे ठेवता, ह्या केसमध्ये तुमचं वर्क तुम्हाला वाटतंय तुम्ही वर्क केलंय, पण ॲक्च्युअल ते वर्क किती असणार आहे, फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये ते 0 वर्क असणार आहे. का, तुमची बॉडी तुम्ही फक्त उचलली त्याला, बरोबर. डिस्प्लेस झाली की या केसमध्ये, डिस्प्ले जरी व्हर्टिकल झाले तर तुमचं थिटा 90 डिग्री असणार आहे, त्यामुळे तुमचं वर्क काय असणार 0 डिग्री होणार आहे. सगळ्यांना पटलं. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, ह्याच्या बेसिसवर त्यांनी वरचे 3 टाईप दिलेले आहेत. ठीक आहे, त्यांनी काय केलंय, ह्या वरच्या बेसवर त्यांनी 3 टाईप दिलेले वरचे. बघा मी काय म्हणतो, वरचे किती टाईप आहे त्यांनी दिलेले 3 टाईप दिलेले आहेत. एक आहे पॉझिटिव्ह वर्क आहे, एक आहे निगेटिव्ह वर्क आहे, आणि तिसरा आहे 0 वर्क. बरोबर. वरचे किती टाइम आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 वर्क. ओके, आता जस्ट आता एक्झामला क्वेश्चन विचारता, आता ह्याच्या वेळेस क्वेश्चन खूप विचारतात. ओके, बरं. आता 0 वर्क आता आपण जस्ट आपण एक कॅल्क्युलेशन केलं 0 वर्कचं,
हे 0वरचं कॅल्क्युलेशन होतं, बरोबर की नाही. अजून एक 0वरचं कॅल्क्युलेशन म्हणजे तुमचं थिटा जेव्हा 90 डिग्री असेल तेव्हा होऊ शकतं. किंवा अजून एक कॅल्क्युलेशन केलं होतं, कुठे गेलं ते कॅल्क्युलेशन बघा, जेव्हा तुमचं डिस्प्लेसमेंट 0 असेल तेव्हा. म्हणजे आता त्या एक्झामला काय विचार सांगतं बघा, एक्झामला विचारतात वेन वर्क इज सेट टू बी 0. मग तुम्ही काय करता, वेन डिस्प्लेसमेंट इज 0 और मी अँड नाही म्हणते, ऑर म्हणते, ऑर म्हणजे हे किंवा हे किंवा दोन्ही पण चालून जाईल. डिस्प्लेसमेंट इज 0 और थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल तेव्हा तुमचं वर्क काय होईल, 0 होईल. सगळ्यांना पटलं. त्यांचा आवडीचा क्वेश्चन एक्झामला, वेन वर्क इज सेट टू बी 0. मग कंडिशन काय, वेन डिस्प्लेसमेंट, बरोबर, डिस्प्लेसमेंट तुमचं 0 असेल और थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे आता हे थिटा इक्वल टू 90 लिहायचं नाही, ह्याला लिहायचं वाक्य कसं, वेन डिस्प्लेसमेंट normal to the, when displacement normal to the force. नॉर्मल टू दी फोर्स म्हणण्यापेक्षा असं वाला वर्टिकल फोर्स पाहिजे. सगळ्यांना पटलं. हे खूप महत्वाचं आहे. त्यांचा आवडीचा क्वेश्चन आहे, वेन वर्क सेट टू बी 0 वर. पटलं सगळ्यांना. ओके. आता वेन वर्क इज निगेटिव्ह, एक्झाम त्यांचा आवडीचा हा पण एक क्वेश्चन आवडता, वेन वर्क इज सेट टू बी निगेटिव्ह. आता निगेटिव्ह म्हणजे काय राहावा, बरं आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह कन्सेप्ट होतं. आता जर तुम्ही आता आपण थोडेफार क्वेश्चन केले होते बघा, वर्क आलं होतं राईट, ह्यावाला क्वेश्चन ट्रेनचा केला होता. ह्यामध्ये म्हणजे व्हॅल्यू किती आले, 1000 आली होती. म्हणजे काय आलं, पॉझिटिव्ह 1000 जूल आली होती, बरोबर ना, पॉझिटिव्ह 1000 जूल आले होते. ह्याच्या वरच्या एक्झाम्पलमध्ये आपले काय किती आले होते बाबा, 500 काहीतरी आले होते राईट, 500 जूल पॉझिटिव्ह आली होती राईट. मग तेवाला पॉझिटिव्ह, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह वर्कमध्ये. आता निगेटिव्ह वर्क म्हणजे काय, समजा तुमची व्हॅल्यू अशी आली असेल -1000 जूल, वर्क -500 जूल अशी झाली असेल तर त्याला वर्क काय म्हणतात, निगेटिव्ह म्हणतात. आता हे कधी येतं ते पण सांगतो तुम्हाला. बरं, आता जसं तुम्हाला कळालं की मी सांगितलं थोडंफार फॉर्म्युला सांगितलं, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते राईट, कॉस 90 ची व्हॅल्यू का असते, 0 असते. तसंच कॉस 180 ची व्हॅल्यू का असते, -1 असते. म्हणजे आता वेन वर्क इज सेट टू बी निगेटिव्ह म्हणायचं असं कधी सांगणार तुम्ही, वेन थिटा इज इक्वल टू 180 डिग्री तेव्हा तुमचं वर्क हे निगेटिव्ह असतं. सगळ्यांना पटतं. जेव्हा तुमचा थिटा 180 डिग्री असतो तेव्हा तुमचं वर्क असं निगेटिव्ह असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला तर मी प्रूफ करून दाखवतो, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस कॉस थिटा आला. बरं, आता थिटा माझा काय आला रे, 180 डिग्री आला. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस कॉस 180 आला. तर डब्ल्यू इज इक्वल टू आला एफ इंटू एस कॉस 180ची व्हॅल्यू काय आली, -1 आली. मग तुमचा डब्ल्यू किती आला, -FS आला की नाही, आलं की नाही. त्यांचं जे पण कॅल्क्युलेशन आहे त्याला पुढं मायनस साईन लागलं. म्हणजे तुमचं आलं की नाही, हा निगेटिव्ह वर्क आला. हा काय आला, तुमचा निगेटिव्ह वर्क आला की नाही. ह्यालाच म्हणतात वेन वर्क इज सेट टू बी निगेटिव्ह. म्हटलं कधी म्हणा तुम्ही, वेन थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. पण आता ह्याला फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये म्हणायचं कसं एक्झामला, तर म्हणजे कसं म्हणता येईल माहिती आहे का, आता असं म्हणता येईल, वेन एव्हर बॉडी हॅज टू मूव्ह अगेन्स्ट दी फोर्स. म्हणजे कळतं तुम्हाला, म्हणजे मला असं म्हणायचं आहे बघा, मी काय म्हणतोय, समजा ही स्प्रिंग आहे, एकदम ह्याचं स्प्रिंग सगळ्यात भारी एक्झाम्पल आहे निगेटिव्ह वर्काला. बघा ही स्प्रिंग आहे. आता ह्या स्प्रिंगला मी इथं बसलोय आणि मी स्प्रिंगला काय करतो, इकडं ओढतोय. बघा मी काय म्हणतोय, ह्या स्प्रिंगला मी इकडं ओढतोय. पण जर तुम्ही ह्याच्या पॉईंट ऑफ विचार करायला गेला ना, हा निगेटिव्ह वर्क क्रिएट करतोय. सगळ्यांना पट्टे निगेटिव्ह, सगळ्यांना पट्टे कसं होतंय बघा ना. आता ते इमॅजिन करा, मी जर ह्या स्प्रिंगला इकडं ओढलं, ह्या स्प्रिंगला मी इकडं फोर्स अप्लाय केला, तर ह्याच्यामध्ये जे वर्क होईल ते निगेटिव्ह होईल. कसं ते पण सांगतो बघा. मी ह्याला इकडं ओढलं, जसं मी ज्या क्षणी ह्याला सोडल तो काय करेल रे, इकडं जायला प्रयत्न करा. म्हणजे ह्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. जेव्हा पण कधी कन्सेप्ट आहे ते रिस्टोरिंग फोर्सची, तेव्हा ते नेहमी निगेटिव्ह असतो. म्हणजे आता ह्याला सोपं सांगायचा प्रयत्न करतो. समजा एखादा व्यक्ती झोपलेला असतो, त्याला मला उठवायचं असतं राईट. तुम्ही त्याला उठवायचा प्रयत्न करता, उठवता पण तो उठतो का नाही. म्हणजे तुमचा ह्या केसमध्ये तो निगेटिव्ह झाला. म्हणजे तुम्ही बाबा उठ म्हणतोय तर तो झोपतो.
ते रिस्टोरिंग झालं म्हणजे निगेटिव्ह झालं. बरोबर. तुम्ही त्याला इकडे ओढायचा प्रयत्न करता, तो ओढला पण जातोय, पण तो स्वतःमध्ये काहीतरी रिस्टोर करतोय, रिस्टोरिंग फोर्स स्टोअर करतोय. मग ह्या केसमध्ये तुमचा वर्क का तो निगेटिव्ह होतो. तुम्ही एखाद्याच्या अगेन्स्ट वर्क करताय, एखाद्याच्या अगेन्स्ट करताय म्हणजे तुम्ही निगेटिव्ह होता की नाही त्याच्या मनामध्ये, मग त्या केसमध्ये तुमचं वर्क काय होतं, निगेटिव्ह होतं. सगळ्यांना पटतंय. म्हणजे अजून एक सांगतो, तुम्ही जर चिंगमचं एक्झाम्पल बघितलं ना, चिंगमचं पण सेम आहे. पहिलं चिंगम असं असतं, त्यामुळे तुम्ही त्याला ओढता, ते एक्सटेंड होतं, राईट, एक्सटेंड व्हायला लागतं. मग त्या केसमध्ये तुम्ही रिस्टोरिंग फोर्स होत असतो. सगळ्यांना पटतंय. एक्झाम खूप महत्त्वाचं एक्झाम्पलला, म्हणजे एक्झामला विचारतात वेन वर्क इज सेट टू बी निगेटिव्ह, तर तुम्हाला सांगायचं काय सांगणार तुम्ही, वेन थिटा इज 180 डिग्री और वेन फोर्स इज अप्लाइड ऑन अ बॉडी अँड बॉडी डिस्प्लेस अगेन्स्ट द फोर्स, म्हणजे ज्या साईडला तुम्ही फोर्स अप्लाय करता त्याच्या अगेन्स्टला प्रयत्न करते जायचा. सगळ्यांना पटलं मला कानाचं. ओके. त्याच्यानंतर येतं पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्कचं तर तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुमचा थिटा जो असतो ना, हा 0 डिग्रीपेक्षा मोठा पाहिजे आणि 90 डिग्रीपेक्षा कमी पाहिजे. बरोबर की नाही. तुमचा जो थिटा आहे ना, शुड बी ग्रेटर दॅन 0 आणि ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 आणि लेस दॅन 90. तर 90 बघा इथे इक्वल टू साईन नाही केलं मी. का नाही केलं, जर इक्वल टू साईन केलं तर हा 0 वर्कमध्ये जाईल, कारण थिटा 90 असतो, म्हणून ते इक्वल टू साईन नाही करा. म्हणजे हा 0 पाहिजे पण 90पेक्षा कमी पाहिजे. असं जेव्हा असेल तेव्हा तुमचं वर्क हा नेहमी पॉझिटिव्ह होतं. आणि निगेटिव्ह मी सांगितलं, हा 180 डिग्री पाहिजे. ठीक आहे, हा 180 डिग्री पाहिजे, किंवा ह्याला ॲक्च्युली जर सायंटिफिकली बघायला गेलं तर हा 90पेक्षा मोठा पाहिजे आणि 180 पाहिजे. म्हणजे 90पेक्षा मोठा पण 180पेक्षा लहान. का माहिती आहे का, कॉस 90पेक्षा मोठ्याच्या ज्या व्हॅल्यू होतात त्या नेहमी निगेटिव्ह असतात, टू कॉस 180 पर्यंत. ठीक आहे, हे तुम्हाला आता सध्या करायची गरज नाही आहे, हे आत्ता सध्या नाही आहे. फक्त लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं थिटा 180 डिग्री असेल किंवा तुम्ही वेन यू आर वर्किंग अगेन्स्ट दी फोर्स, राईट, आणि बॉडी तुमची अगेन्स्ट दी फोर्सला डिस्प्लेस होतं, ह्या केसमध्ये तुमचा वर्क होतो निगेटिव्ह होतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय विचारतो ते पण विचार. आपण जरा क्वेश्चन्स ट्राय करू. ओके, आपण जरा आता हे क्वेश्चन्स बघूया, ह्याच्यावर कसे टाईपचे क्वेश्चन विचारतो. ओके, पहिलं विचारतील बाबा व्हॉट इज वर्क विचारतील. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन काय विचारतील बाबा, की फॉर्म्युला फॉर वर्क विचारतील. ओके. तिसरा क्वेश्चन काय विचारू शकतील बाबा, वेन वर्क इज सेट टू बी 0 वर्क, मग तुम्हाला हे कारण लिहावं लागेल. किंवा असं पण क्वेश्चन विचारू शकते, वेन वर्क इज सेट टू बी निगेटिव्ह, मी तुम्हाला सांगितलं. वेन वर्क इज सेट टू बी पॉझिटिव्ह, हे पण विचारू शकतील. कधी असं पण विचारू शकतात की वेन वर्क व्हॉट आर द टाइप्स ऑफ वर्क, मग तुम्ही सांगू शकता पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि 0 वर्क, हे 3 टाइप्स आहेत. राईट. आता ह्या वर्कच्या बेसिसवर 2-3 क्वेश्चन पण तुम्हाला चालू करते आपण, ते थोडे पण क्वेश्चन पण बघूया. ओके. अजून एक विचारतील की बाबा वर्क आहे ना, हा कोणत्या 2 गोष्टींवर डिपेंड आहे, ऑन विच फॅक्टर वर्क इज डिपेंड. बघा आपल्याला फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, राईट. तर कोणत्या 2 फॅक्टरवरती, फोर्सवरती, डिस्प्लेसमेंटची, आणि अजून एक कॉस थिटा पण आहे. कॉस थिटा म्हणजे काय राहावं, तुमच्या फोर्स हा जो अँगल आहे ना, तुम्ही कुठं अप्लाय करता त्याच्यावरती पण डिपेंड आहे. पण मोस्टली 2 मार्क आले तर तुम्हाला 2 पॉईंट द्यायचे, मग तुम्ही लिहू शकता फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, ह्या 2 गोष्टी तुमच्या वर्क डिपेंड आहे. ठीक आहे. अजून क्वेश्चन काय विचारला सांगतो तुम्हाला. आता एक सिनेरियो तुम्हाला देतो. समजा एखादी गोष्ट हा पॉईंट इथं आहे बघा, एक व्यक्ती आहे, त्यांनी दगड घेतलाय. ठीक आहे, दगड एझ्युम करा त्यांनी 10 kgचा वेट घेतलेला आहे. त्यांनी इथून चालू केलं आणि तो चालू करून असं करून इथे त्यांनी गोल सर्कल मांडला आणि तो परत ह्याच पॉईंटला आला, तर त्याचं वर्क किती होऊन जाईल, हा त्यांना क्वेश्चन आहे. ह्याचं वर्क किती होऊन जाईल, ह्याचं वर्क किती होईल माहिती आहे का, ह्याचं वर्क होईल 0 वर्क. कसं ते पण सांगतो. जस्ट इमॅजिन करा, हा काय करतोय, इथून असा जाऊन इथे जातोय, तो काय करतोय बेसिक त्याच पॉईंटला येतोय. आता त्याच्या पॉईंटनुसार हा तो तिथंच आला, तुम्ही काय वर्क केलं का रे, नाही केलं. मग या केसमध्ये तुमचं वर्क काय रे, 0 वर्क होऊन जाईल. समजते, त्याचं वर्क किती होऊन जाईल, 0 वर्क होऊन जाईल. ओके. आता त्याला सायंटिफिक प्रूव्ह करायचं म्हटलं तर कसं करता येईल,
हा इथंच आहे, ह्यानी पूर्ण असं करून जर इथे करायला गेला, बरोबर की नाही, असं मला. तर ह्या केसमध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट किती झाला केसमध्ये बघा ना, डिस्प्लेसमेंट किती झालं तुमचं, 0 झालं. सोपं लॉजिकमध्ये सांगायला गेलं तर मला जे डिस्प्लेसमेंट आहे ना ते किती झालं, 0 झालं. बरं, आता डिस्प्लेसमेंट माहिती आहे का सगळ्यांना. बघा डिस्प्लेसमेंटचा मी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची पहिले कन्सेप्ट सांगतो, मग तुम्हाला आयडिया होऊन जाईल. डिस्टन्सची कन्सेप्ट सांगतो. जस्ट इमॅजिन करा, ए हा मुलगा आहे, तो हे ए या पॉईंटपाशी आहे. तो काय करतो, हे तुमचं घर आहे, इथून क्लास घेऊया, इथून फ्रेंड घेऊया. ओके, इथं पहिलं फ्रेंड घेऊया आणि क्लास घेऊया. ओके, मी नवीन पेजवर काढतो, बरं पडेल. ओके, पहिले मी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची कन्सेप्ट सांगतो, तुम्हाला आयडिया होऊन जाईल. पहिले डिस्टन्सची कन्सेप्ट. लेट्स ए हा मुलगा, तो घरी येता, तो फ्रेंडकडे जातो आणि तो क्लासला येतो. ठीक आहे, हा डिस्टन्स झाला. आपण डिस्प्लेसमेंटची पण कन्सेप्ट घेऊ. ओके, बघा आता काय होतं. आता जे इमॅजिन करा, हे जे डिस्टन्स आहे सगळं 1 किलोमीटरचं आहे. मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला इझी पडते. आणि आपण पॅरेलल चालू करू. बघा पहिल्या केसमध्ये काय करतो, ए बी सी टाकू. बघा आता डिस्टन्स बघा, तो काय करतोय बाबा, इथून चालू करतोय घरापासून. तो पहिला मित्राकडे जातो. मग तुमचं ए बी किती झालं या केसमध्ये, 1 किलोमीटर झालं. तो मित्राला घेतो, मित्राकडून घेतो आणि तो क्लासला जातो, बरोबर. तर त्याने टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं रे, AC केलं म्हणजे किती, 1 किलोमीटर प्लस 1 किलोमीटर किती किलोमीटर झालं, 2 किलोमीटर झाले. सेम सिनर आपण इथं अप्लाय करूया. तो काय करतोय, डिस्प्लेसमेंटच्या लँग्वेजमध्ये आपण बोलायचा प्रयत्न करतोय. पहिलं तो मित्राकडे जातो, मग त्याने 1 किलोमीटर कव्हर केलं. परत तो मित्राला घेऊन तो क्लासपर्यंत आला, मग त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 2 किलोमीटर. बरं, आता डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय माहिती आहे का, फायनल पोझिशन. बघा ना, हे इम्पॉर्टंट. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन हा फॉर्म्युला. जेव्हा तो ए आणि सी मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर किती रे बाबा, 2. इनिशियल तो कुठं होता, 0. किती डिफरन्स आहे रे, म्हणून त्याच्याकडे किती आलं, 2 किलोमीटर झालं, बरोबर. आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला काय म्हणजे, डेफिनेशन काय आहे, टोटल पाथ कव्हर. त्याने किती पाथ कव्हर केला. आता जसं ह्या केसमध्ये तुम्ही बघायला, एसीच्या कव्हरमध्ये हा 1 किलोमीटर, हा 1 किलोमीटर, त्याने किती पाथ कव्हर केला, 2 किलोमीटरचा पाथ कव्हर केला. आता ह्याच्या केसमध्ये पण AC माझा किती झाला, 2 किलोमीटर झाला. आता जे इमॅजिन करा, आता क्लास सुटला, तुम्ही आता घरी चाललाय. हा काय करतो, त्याला मित्राला सोडतोय. तर ह्याचं पॉईंट, ह्याचं लोकेशन काय आलं, आता ह्याचं लोकेशन परत AB आलं. परत AB आलं, पण ह्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, पहिलंवाला AB, हा BC, परत BC. म्हणजे कळालं तुम्हाला, ह्याने ॲक्च्युअली किती डिस्टन्स कव्हर केलं, 3 किलोमीटर कव्हर केलं. सगळ्यांना कळतंय. बघा डिस्टन्सचा डेफिनेशन काय, टोटल पाथ कव्हर बाय A to B, B to C, C to B परत, बरोबर. तिने टोटल पाथ किती कव्हर केला, 3 किलोमीटर केला. पण जर तुम्ही आता डिस्प्लेसमेंटच्या लँग्वेजमध्ये बघायला गेला, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं रे, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन असं. आता तो क्लास सुटलाय, आता तो घरी गेला म्हणजे मित्राकडे गेला. आता लोकेशन काय आहे तुमचं, हे फायनल पोझिशन आहे. फायनल पोझिशन काय रे बाबा, इथून इथं फायनल पोझिशन काय, 1 आहे, -0, 1 किलोमीटर आला. किती आला, आता फायनल पोझिशन परत चेंज झालं की नाही, 1 किलोमीटर आला. आता अजून पुढचा सिनारिओ घेऊया. आता तो काय केला, मित्राकडून परत तो घरी गेला. तर त्याने किती कव्हर केलं डिस्टन्स, 4 किलोमीटर कव्हर केलं की नाही. ॲक्च्युअली तुम्ही 4 किलोमीटर कव्हर केलं डिस्टन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. पण डिस्प्लेसमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय केलं रे, इनिशियल तुम्ही इथंच होता आणि फायनली पण तुम्ही घरीच आला. तुम्ही किती केलं करे, 0 किलोमीटर कव्हर अप केलं की नाही. पटलं की नाही. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये हा फरक आहे. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी, त्यामुळे आपण फक्त ॲड करत गेलो. डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी, म्हणून गरज पडली आपण त्याला मायनस पण करत गेलो. म्हणून तुमच्या गाडीमध्ये नेहमी आपण स्पीड मोजतो का, स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम आहे. तुम्ही कधी पण बघा तुमच्या गाडीमध्ये स्पीडोमीटर असतो, व्हेलॉसिटी मीटर असतं कधी नसतं. आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे,
डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे, म्हणून तुमच्या गाडीमध्ये नेहमी आपण स्पीड मोजतो. आता डिस्प्लेसमेंट काय आलं, 0 किलोमीटर आलं. 0 किलोमीटर आलं की नाही. आता हेच मला सांगायचं तुम्हाला, हाच क्वेश्चन होता मगाचा. हाच क्वेश्चन होता. तो जो मुलगा होता ना, तो 10 kg वजन घेऊन गोल फिरतोय, पण त्याचं इनिशियल फायनल पोझिशन काय रे, तेच आहे. म्हणजे ह्याचा डिस्प्लेसमेंट किती आलं, 0 आलं. मग त्याचं वर्क किती आलं, F×S, 0च आलं. पटलं. F×S किती आलं, 0 आलं. आता सेम क्वेश्चन थोडा फिरून शकतील. आता एखादा प्लॅनेट देतील, म्हणते हा बाबा, हा ही पृथ्वी तुमची, ही अर्थ आहे, त्याच्यावर चंद्र असं गोल गोल फिरतोय, तेव्हा त्याचं वर्क किती होणार आहे, किती होणार वर्क त्याचं, 0च होणार. का, त्याने स्टार्ट इथूनच केलं होतं आणि परत तो इथेच येतोय. मग त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं ॲक्च्युअलमध्ये, 0च झालं. वर्क किती आलं, 0 आलं. सगळ्यांना पटलं. अशा टाईपचे क्वेश्चन एक्झामला विचारतात, सिनियर बेस्ड क्वेश्चन विचारतात. किंवा अजून एक क्वेश्चन काय विचारतात ते पण सांगतो तुम्हाला. तर सगळ्यांना क्रिकेट आवडतं ऑब्वियसली. आता क्रिकेट आवडतं. आता समजा एखादा प्लेअर आहे, हा अजून करा, हा तुमचा क्रिकेट बॅट्समन आहे, हा तुमचा बॉलर आहे. हा बॉलरने जेव्हा ह्याला बॉल टाकतो, क्रिकेट ह्याला बॅट्समनला, हा बॅट्समन काय करतो, बॅटने मारतो आणि इथं पकडतो. आणि इथं एखादा फिल्डर असेल, तो काय करतो, कॅच पकडतो. कॅच पकडतो. आता माझा क्वेश्चन हा आहे की हा जो कॅच पकडतोय, हा जो वर्क करतोय, ते कुठलं वर्क आहे. इज इट अ पॉझिटिव्ह वर्क और निगेटिव्ह वर्क. एक्झामला क्वेश्चन विचारला होता की हा कोणत्या टाईपचं वर्क आहे. हे निगेटिव्ह वर्क आहे. हे निगेटिव्ह वर्क का आहे, त्याचं कारण असं आहे. बघा, तुमची बॉडी कुठल्या साईडला चालली, ह्या साईडला चालली आहे, बरोबर की नाही, ह्या साईडला. पण तुम्ही फोर्स अगेन्स्ट दी फोर्स अप्लाय करताय, म्हणजे त्याला अगेन्स्ट करताय, म्हणून तुमचं वर्क येणार निगेटिव्ह येणार आहे. तुम्ही अगेन्स्ट दी वर्क करताय, चालली ही इकडं, पण तुम्ही जाऊन देताय का त्याला, नाही. म्हणून ह्या केसमध्ये तुमचं वर्क आता निगेटिव्ह होतं. मग एक्झामला क्वेश्चन आला होता की बाबा अशा टाईपमध्ये तुमचं वर्क निगेटिव्ह का असतं, कारण तुम्ही अगेन्स्ट दी वर्क करताय, अगेन्स्ट दी फोर्स अप्लाय काम करताय, राईट, अगेन्स्ट दी फोर्स. मग तुमचं वर्क आहे निगेटिव्ह वर्क येईल. ठीक आहे. सगळ्यांना पटलं मला काय म्हणायचं आहे. ऑल सेट आहे. अशा टाईपचे क्वेश्चन वर्कवर राहा. आता मी हा फर्स्ट पार्ट झाला. सेकंड पार्टमध्ये पॉवरवाला घेईल आणि एनर्जी घेईल. ठीक आहे. एवढंच. थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. थँक्यू.